नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विक्रम सावंत, साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करत आहोत। या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शेतीविषयक माहिती पाहणार आहोत। तर आज आपण अशीच एक नवीन किंवा कुठल्या शेतकऱ्यांनी वापर सुद्धा केला असेल अशी एक नवीन गोष्ट आपण पाहणार आहोत। शेती म्हटलं की प्रत्येक आठवड्याला लिक्विड सोडणं, 2 दिवसाला 4 दिवसाला त्या लिक्विड सोडण्यासाठी शेतकरी बांधव एसटीपीचा वापर करतो, मोटरचा वापर करतो, फर्टिलायझरचा टँकचा वापर करतो, वेंचुरीचा वापर करतो। या गोष्टी वापरत असताना शेतकऱ्याला भरपूर अडचणी येतात, वेळ जातो, वेंचुरीमुळे पाईपलाईनवर प्रेशर येतो, मोटरवर प्रेशर येतो। हा साधा आणि सोपा एक थोड्या खर्चामधला एक जुगाड आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे। ही पाणबुडी 5 HP ची मोटर आहे, आपण बघू शकताय। ही पाणबुडी टेक्समो कंपनीची आहे। या पाणबुडीच्या मोटरच्या फुटबॉलला, मोटरच्या खाली फुटबॉलच्या ठिकाणी आपण एक होल मारलेला आहे। या होलमध्ये आपण ड्रिपचा प्लेन पाईप बसवून बांधून पॅक करणार आहोत आणि त्या पाईपचं दुसरं टोक आपण विहिरीमधून जो पाईप वरती येतो ते वरती आणणार आहोत। आपण बघू शकताय, हा फुटबॉलला आपण होल मारलेला आहे आणि ह्या होलमध्ये आपण ड्रिपचा पाईप बांधून ठेवणार आहोत। आणि बांधताना कॉपरच्या तारेने बांधलं तर ते कॉपरची तार कुजत नाहीये, सडत नाहीये। त्यामुळे ती तार बांधताना फक्त कॉपरच्या तारेने बांधलं तर ते तुटण्याचा विषय येत नाहीये। या पद्धतीने जर लिक्विड सोडले तर एक बॅलर 20 ते 25 मिनिटांमध्ये न त्रास होता एक समान सगळीकडे ड्रिपने जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रास कोणताही होत नाही। इतर गोष्टीने, मोटरने, एसटीपीने किंवा वेंचुरीने लिक्विड सोडताना भरपूर वेळ जातो आणि त्रासही होतो। वेंचुरीने सोडत असताना मोटरवर प्रेशर येतो, कारण वेंचुरीचं होल छोटंसं असतं आणि सगळा प्रेशर तो वेंचुरीला दाबून, त्याच्यामुळे मोटरवरती भरपूर प्रेशर येतो। याच्यामध्ये मोटरला प्रेशर येत नाहीये, त्रास होत नाही आणि वेळ पण खूप वाचतो। आपण बघू शकताय, ही टेक्समो कंपनीची मोटर आहे। या फुटबॉलच्या खाली फुटबॉलला आपण एक होल मारलेला आहे। या होलमध्ये ड्रिपचा प्लेन पाईप बांधून टेकायचा पॅक आणि त्याचं दुसरं टोक आपण बघू शकता, ह्या मोटरला फुटबॉल जोडणार आहोत। आणि हे जे दुसरं टोक आहे, हे टोक आपण इथं या होलमध्ये अशा पद्धतीने बसवून पॅक बांधून टाकणार आहोत। हा फुटबॉल मोटरच्या तोंडाला लावून आपण बसवून दुसरी बाजू याची आपण अशा पद्धतीने पाईपला बांधून जो आपला वरती विहिरीच्या आउटलेट येतो त्या आउटलेटच्या बाजूने आणणार असून, हा मोटरचा वरचं आउटलेट आहे जिथं आपला सँड फिल्टर, स्क्रीन फिल्टर असतो। तर आपण बघू शकता, दुसऱ्या बाजूचं टोक हे आपण वरती आणलेलं आहे, हे आपण बघू शकता। हे दुसरं जे टोक आहे ते दुसरं टोक बॅलरमध्ये टाकायचं आणि मोटर चालू केली असता ऑटोमॅटिक सक्शनने बॅलरमधले लिक्विड मोटरच्या सक्शनमुळे ओढण्यास सुरुवात करते। मोटरला कुठला त्रास होत नाही, प्रेशर येत नाही, लिक्विड एक समान जाते आणि कमी वेळात जाते, कमी त्रासात। आणि हा खर्च याच्या खर्चाबद्दल जर विचार केला तर हा क्षुल्लक असा खर्च आहे। हा 16 mm पाईप वापरायचा, जर 20 mm पाईप वापरला तर हा सक्शनमुळे कमी एअर पकडतो, 16 mm वापरला तर एअर पकडत नाहीये। आणि याचा खर्च बघितला तर तुमचा जेवढा विहिरीमधून जेवढी पाईपची लांबी आहे 40 फूट, 50 फूट, 70 फूट, त्याच्यापेक्षा 5-10 फूट जास्त पाईप म्हणजे 200 रुपये याच्यासाठी खर्च भरपूर झाला आणि याच्यामुळे वेळ वाचतो, त्रास वाचतो। आपण इथे काय केले बघू शकता, एक फुटबॉलला होल घेतलेला आहे
त्याच्यामध्ये एकच कनेक्शन देण्याच्या ऐवजी आपण 2 कनेक्शन दिलेले आहेत. याचं कारण असं की एक पाईपमधून लिक्विड ओढायचं बंद झालं तर ती मोटर वरती काढल्याशिवाय परत ते चालू करता येत नाही. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्या एक होलला दुसरं कनेक्शन देऊन दोन्ही पाईप हे पाईपच्या सहाय्याने बांधून वरती दोन्ही कनेक्शन आणलेले आहेत. म्हणजे जर एक पाईप बंद पडला तर दुसऱ्या पाईपद्वारे आपण लिक्विड अशा पद्धतीने सर्व काही बांधून झाल्यानंतर आपली मोटर विहिरीमध्ये सोडायचं काम चालू आहे. व्यवस्थित बांधून पाईप सुटणार नाही याची काळजी घ्यावी. अशा पद्धतीने सर्व काही झाल्यानंतर आपण मोटर विहिरीमध्ये सोडायचं काम चालू आहे. ही विहिरीत मोटर सोडून झाल्यानंतर त्याचं फिल्टरकडल्या बाजूचे कनेक्शन स्टार्टरला जोडून वायर झाल्यानंतर चालू केल्यानंतर लिक्विड ओढण्यास सुरुवात होते. आपण विहिरीत मोटर सोडून झाल्यानंतर ते पाहूया. अशा पद्धतीने आपली आता मोटर विहिरीमध्ये पाण्यात जात आहे. विहिरीमध्ये पाण्यात मोटर शेवटी टेकल्यानंतर मोटरचे पाईपचे कनेक्शन साईड फिल्टरकडल्या बाजूला जोडून घेऊन ही राहिलेली पाईपची 16 mm 2 कनेक्शन बॅलरमध्ये बुडवून सक्शन होण्यासाठी आहेत. ते बघू शकताय आपण 2 कनेक्शन. मित्रांनो, आपण बघू शकताय की ते आपण पाईप जे मोटरला जोडलेले आहेत ते काम कसं करतंय आणि करतंय का हे पाहण्यासाठी आपण बॅलरमध्ये पाणी भरत आहोत. आपण एक साधारण 50 लिटर पाणी भरून बघूया या बॅलरमध्ये सक्शन करून लिक्विड जाते का नाही. ते आपण 50 लिटर पाणी भरलेलं होतं. एक साधारण 5 मिनिटामध्ये 50 लिटर पाणी हे दोन्ही लॅटरलच्या सहाय्याने बॅलरमध्ये भरलेलं पाणी संपून जात आहे. हे 100% काम करते शेतकरी मित्रांनो. कोणताही त्रास होत नाही. लिक्विड बागेला सोडल्यासारखं सुद्धा वाटत नाही. आपण बघू शकताय हे अशा पद्धतीने बॅलरमधून हे आपण मोटरला जोडलेलं आहे खालच्या बाजूला जाऊन. हे पहा, पाणी लिक्विड आपण जे सोडत आहे ते अशा पद्धतीने मोटरमध्ये सक्शन होऊन खाली मोटरकडे जाऊन पिकाला सर्व एक समान एक वेळेस जातात. आपण बघू शकता. अशा पद्धतीने लिक्विड सोडण्यासाठी एक बॅलर 20 ते 22 मिनिटं भरपूर झाली. 22 मिनिटांमध्ये पूर्ण भरलेला बॅलर 100% संपू शकतो. साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम. शेतकरी सुखी तर जग